मंडळी नमस्कार. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला बंडखोरी करून, तुम्हाला ठाऊक आहे, तोच खुपसलेला खंजीर आता पलटून शिंदेंच्याच दिशेने जाण्याचं चित्र उभं होताना दिसत आहे. मंडळी, यश मिळवण्यासाठी जर का चुकीचा मार्ग निवडला कुणीही असो, तर कालांतराने आपल्याच पतनाची निवड आपल्याच हाताने केल्यागत होत असते. लक्षात घ्या. त्यालाच म्हणतात पायावर धोंडा पाडून घेणे. अशी शेकडो उदाहरणे यापूर्वी राजकारणात घडलेली आहे. तुम्हाला ठाऊक असेल नेमकं काय घडते आहे, शिंदेंवर कशा पद्धतीने डाव उलटणार आहे, त्यासाठी उद्धव ठाकरे यांची आखणी कशा प्रकारे सुरू आहे ते बघण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा स्फोट झाला आहे. पण स्फोट कसा आहे बघा, विचित्र आहे जरा. काही स्फोट आकाशातील विजेसारखे असतात. अर्थात प्रकाश आधी येतो, आवाज नंतर येतो, आवाज आधी येतो, प्रकाश नंतर येतो, प्रकाश आधी येतो आणि आवाज मात्र नंतर येतो. असंच काहीसं घडण्याचे संकेत खुणावत आहे. मंडळी, आपल्याला ठाऊक आहे 2 वर्षापासून सुरू असलेला ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्ष आता केवळ राजकीय सभांपुरता किंवा एकमेकांवर फक्त टीका करण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, हे लक्षात घ्या. आता ही लढाई कायद्याच्या मैदानात जाऊन पोहोचलेली आहे. तुम्हाला ठाऊक असेल, सत्यमेव जयते तिकडे कोर्टात लागलेलं असतं वाक्य. सत्यमेव जयते या वाक्याची आर्त हाक कधीतरी सत्याकडे येत असते, याची प्रचिती काहीशी आता ठाकरेंना येणार आहे. मंडळी, लक्षात घ्या. उद्धव ठाकरे यांनी एक मोठं कायदेशीर पाऊल उचलल्याची हल्ली चर्चा सुरू आहे राजकीय क्षेत्रात. याचा परिणाम एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर काय होणार? हा फक्त दबावाचा डाव आहे का, की पुढच्या राजकीय लढाईची सुरुवात आहे? चला संपूर्ण प्रकरण समजून घेऊ. मित्रांनो, 2022 मध्ये तुम्हाला ठाऊक असेल शिवसेनेत मोठी फूट पडली. 40 जण गेले कर्तबगार आणि एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांसह वेगळी भूमिका घेतली. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा मोहराच बदलला, अख्खाच बदलला. तुम्ही पाहिलं ते. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिलं. त्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी राजकीय लढा सुरूच ठेवला. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाने कायदेशीर मार्ग स्वीकारल्याची चर्चा आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत मंडळी. आणि ही घडामोड बघा, हा सगळा वकिलांचा खेळ असणार आहे. आता असीम सरदेसाई त्यांच्यासोबत आहेच. तुम्हाला ठाऊक आहे, सर्वात मोठा प्रश्न असा आहे की हा फक्त राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का, की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना अडचणीत आणण्याची ही रणनीती आहे. शिंदे गटाचं म्हणणं वेगळं असू शकतं, मान्य आहे. तर ठाकरे गट आपली भूमिका कायदेशीर दृष्ट्या योग्य असल्याचं सांगत आहे. फायली तयार आहेत गेल्या 2 वर्षापासून. यामुळे पुन्हा एकदा शिवसेना कोणाची, वारसा कोणाचा आणि जनतेचा विश्वास कोणाचा कुणावर, या प्रश्नांवर चर्चा सुरू झाली आहे. आता बाप तेरा की बाप मेरा अशी गोष्ट होणार आहे मंडळी. राजकारणात कायद्याची लढाई सुरू झाली की निकाल लगेच लागत नाही, हे तुम्हाला ठाऊक आहे. पण अशा हालचालींचा राजकीय संदेश मात्र तात्काळ जातो. यामुळे माहितीच्या राजकारणांवर परिणाम होईल का? भाजपची भूमिका काय असेल मग यामध्ये? शिंदे गट आणखी आक्रमक होईल का, की ठाकरे गटाला याचा राजकीय फायदा मिळेल? हे सर्व प्रश्न पुढील काही दिवसातच स्पष्ट होतील मंडळी, लक्षात घ्या. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापायला सुरुवात झाली आहे, हे लक्षात घ्या. एक दुसरी इनिंग आता नव्याने सुरू होणार आहे मंडळी. आणि येणारे दिवस आरोप प्रत्यारोप, कायदेशीर लढाया आणि मोठ्या राजकीय घडामोडींनी भरलेले हे सगळे दिवस पुढचे असू शकतात, लक्षात घ्या. एक सामान्य नागरिक म्हणून, जागरूक नागरिक म्हणून आपलंही या केसकडे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे मंडळी. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत तर मी जाणून घेणारच आहे मंडळी. पण त्याआधी एक लक्षात घ्या बघा, बंडखोरी ज्या पद्धतीने शिंदेंनी ठाकरेंसोबत केली, ठाकरे शिवसेनेत, मूळ शिवसेनेत केली. बघा, लोकांची मानसिकता कशी असते माहिती आहे का, तुम्हाला ठाऊक आहे का, की लोकांची जनरल सांगतोय मी, जनरल लोक म्हणतात ना, जे रिपोर्टर पत्रकार जे काही बाईट्स घेतात, अहो त्या फक्त शहरी भागातल्या घेतात. ग्रामीण भागात कुठे रिपोर्टर जातात, कुठे पत्रकार जातात? एवढ्या डिबेट्स होतात, सगळं होतं. मराठी चॅनल्स सगळे डिबेट्स ठोकतात रोज. पण ते काय ग्रामीणमध्ये वेगळा विषय आहे मंडळी. जे तुम्हाला कमेंटमध्ये जे दिसतं ना, आताही या व्हिडिओच्या खाली कमेंट येणार आहे बघा तुम्ही, त्या कमेंटवरून अंदाज येतो. आता तुम्हाला वाटेल की मी उद्धव ठाकरेंच्या फेवरचे व्हिडिओज करतो, असं काही नाही. मी काही त्यांच्यावर माझी भक्ती नाही. सत्याचा मार्ग आपल्याला आवडतो, आपल्याला असत्याचा मार्ग आवडत नाही. आणि अशाच प्रकारचे काही पत्रकारही असतात
काही डिबेटर्सही अशाच प्रकारचे असतात आणि काही राजकारणी देखील अशाच प्रकारचे असतात मंडळी. ठाकरे कुटुंबाला, ते राज ठाकरे असो की उद्धव ठाकरे असो की आदित्य ठाकरे असो की अमित ठाकरे असो, ठाकरे कुटुंबाला राजकारण जमत नाही, राजकारण करता येत नाही. राजकारण करणे म्हणजे काय तर खोटं बोलणे, राजकारण करणे म्हणजे काय तर बंडखोरी करणे, राजकारण करणे म्हणजे काय तर लबाड बोलून आश्वासनं देऊन लोकांना फसवणे म्हणजे राजकारण. म्हणजे आजच्या राजकारण्यांची व्याख्या सांगतोय तुम्हाला मी, ठीक आहे. धोकाधडी करणे, दगाफटका करणे म्हणजे राजकारण. शिवसेना मुळात या राजकारणासाठी जन्मालाच आलेली नाही, हे तुम्ही ठासून तुम्हाला लक्षात घ्या मंडळी. ते ठाकरे कुटुंबालाही माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. शिवसेनेचा जन्म कशासाठी झाला? शिवसेनेचा जन्म पंतप्रधान होण्यासाठी झाला नव्हता, मुख्यमंत्री होण्यासाठी झाला नव्हता. मुळात खरं तर शिवसेनेचा स्वभाव हा आहे की बेटा जादा फडफड मत कर, अन्याय करतोय का चल. बाळासाहेब ठाकरेंची हीच सुरुवात होती. पण आता कालांतराने पक्ष, राजकीय पक्ष बनला, शिवसेना मोठा पक्ष झाला. भाजपाला हात धरावा लागला महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी. महाराष्ट्रात भाजपला येण्यासाठी अजिबातही परवानगी नव्हती, जागाच नव्हती मंडळी. हो, संघाला तर दूरपर्यंत लोक लाईक करत नाही महाराष्ट्रात, लक्षात घ्या. तुम्हाला मी बघा, मी फार फार जबाबदारीने हे बोलतोय. संघाला लोक फार कमी प्रमाणात लाईक करतात महाराष्ट्रामध्ये. असं म्हणा फक्त, मी सांगतो तुम्हाला 2-3% बस. संघाला एक्सेप्टच केलं नाही महाराष्ट्राने, कधीच केलं नाही, चव्हाणांच्या काळापासून, लक्षात घ्या. पण सत्तेत भाजपा आली आणि हा सगळा रंगरूप RSSने आपला महाराष्ट्रात पसरवला आणि हे त्याचंच फलित आहे. ज्या बंडखोऱ्या, ज्या लबाड्या, ज्या हाणामाऱ्या, ज्या शिवीगाळी होत आहेत कमरेच्या खाली, हे सगळं तिकडचंच ते फलित आहे. अर्थातच RSS करते हे मला म्हणायचं नाही, पण ज्या पद्धतीने सत्ता बळकावण्यासाठी, सत्ता खिशात ठेवण्यासाठी ज्या पद्धतीने भाजप वागली, ज्या पद्धतीने RSSचा भाजपला पाठिंबा होता, हे चुकीचं आहे. महाराष्ट्राचं अख्खं रंगरूप बदलवून टाकलेलं आहे या गेल्या 4 वर्षात. लोकांना आवडत नाही ते, लक्षात घ्या. कमेंट वाचा खाली, तुमच्या लक्षात येईल. कमेंट्स वाचा, माझ्याच चॅनल खालच्या नाही, वेगवेगळ्या चॅनलच्या खाली जाऊन तुम्ही बघा. तर ठाकरे कुटुंबाला राजकारण होत नाही आणि नेमकं शिंदेंना राजकारण कळलं, कारण की त्यांना साथ होती अमित शहाची. त्यामुळे हा बघा मंडळी, चुकीच्या मार्गाने मिळवलेलं यश किंवा चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा हा काही काळ टिकतो, चांगला टिकतो, मजा येते, मस्त प्रतिष्ठा वाढते. पण काही काळ, काही हा शब्द मी वापरतो लक्षात, त्यानंतर जैसे थे असं असते मंडळी. तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. हे शिंदेच्या अंगलट येणार आहे. राज ठाकरे साहेबांनी सुद्धा म्हटलं. शिंदेंनी ज्याप्रमाणे अमित शहांची साथ घेऊन, त्या गुजरात्यांचं सहकार घेऊन, गुजरात्यांची मदत घेऊन फडणवीसांनी जी जागा बदलली, महाराष्ट्राला आपलं न समजता दिल्लीच्या गप्पा गोष्टी ऐकणे, अहमदाबादच्या गप्पा गोष्टी ऐकणे, त्यामुळे महाराष्ट्राचा सत्यानाश झाला असं लोक बोलत आहेत. पण बाजू, मी त्या दिवशी एक व्हिडिओ केला होता, राज ठाकरे कुटुंबाकडे इथलं प्रतिनिधित्व जाईल महाराष्ट्राचं, हे तुम्ही आज लिहून घ्या मंडळी. मी तारीख सांगत नाही तुम्हाला. आता जे गेम खेळणार आहे ठाकरे कुटुंब, राज ठाकरे सुद्धा आतून उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत, लक्षात घ्या. आणि शिवसेना आणि मनसे हे देखील एकत्र येईल, लक्षात ठेवा. नमस्कार.